सारी की सारी जिंदगी उनके लिए कुर्बान भाई। भाई अल्लाह के वास्ते थोड़ा सा भाई यहाँ पर जरा मजमा जरा एक साथ में हो रहा है, थोड़ा सा पीछे थोड़ा पीछे बैठ के भाई, थोड़ा बैठ जाए भाई थोड़ा सा, और पीछे वाले जितने भी साथी नजर आ रहे हैं भाई बैठ जाए भाई। भाई आपकी मोहब्बत है, आज तमाम जितने भी साथी जमा हुए हैं ये सारे के सारे साथी दो वजूहात के लिए जमा हुए हैं, जिसमें से एक ये है कि अल्लाह के रसूल की मोहब्बत जो हमको यहाँ पर खींच लाई है, अल्लाह के रसूल की मोहब्बत ने हमको यहाँ पर लाई है, तो थोड़ा सा बर्दाश्त कर ले भाई। और दूसरा यह है कि वो मलून वो हरामी कुत्ते का पिल्ला जो अल्लाह के नबी के शान में गुस्ताखी करता है, इंशाअल्लाह सुम्मा इंशाअल्लाह अल्लाह से उम्मीद है कि उसको जरूर सजा मिलेगी। आप जितने भी साथी जमा हुए हैं तमाम के तमाम भाई थोड़ा एक सुई के साथ बैठ जाए भाई। तो असल में जो है फैसला और हमारी प्रशासन से गुजारिश यही रहेगी कि भाई आने वाले वक्त में जिन लोगों ने भी हमको इस रास्ते पे लाके खड़ा किया है कि हमारे नबी की शान में गुस्ताखी की है, इनको सजा मिलनी चाहिए, इनको सजा होनी चाहिए। हम प्रशासन से भी यही मांग करते हैं कि सारे के सारे मुसलमान, अभी तो सारे मुसलमान नहीं, बस वो है ना कि अभी तो ट्रेलर है, अभी बाकी है अभी, तो जितने भी तमाम जमा हुए हैं हम सब के सब सारे के सारे ये प्रशासन से मांग करें। और साथ ही साथ में हम ये कहेंगे कि अपने उम्मत के अंदर, इस कौम के अंदर जो दानिशवरान है, जो ज्ञानी लोग हैं, जो जानने वाले लोग हैं, तमाम के तमाम अल्लाह का एहसान है कि भाई मदरसों में मस्जिदों में यतीमों पर अल्हम्दुलिल्लाह खर्च करते हैं, लेकिन जहाँ कहीं भी ऐसा मसला पेश आता नारे तकबीर, नारे तकबीर। आज सर्व मुस्लिम समाजातर्फे मुस्लिम जन आक्रोश मोर्चा आज काढण्यात आलेला होता। आज आम्ही धरणे आंदोलनासाठी आज इथे सर्व मुस्लिम बांधव जमा झालो होतो। मागील काही दिवसात आमचे प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल अभद्र टिप्पणी हे काही लोक करत आहेत, जसं की संत रामगिरी महाराज असो, स्वामी नित्यानंद असो, नितेश राणे असो, आणि लातूरमध्ये वाढत्या जातीवादचे प्रकरण आहेत त्याबद्दल आम्ही आज लातूरमध्ये समस्त मुस्लिम समाजातर्फे धरणे आंदोलन आज 3 तास आम्ही इथं केलो। आमच्या मागण्या जे आमचे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल अभद्र टिप्पणी करतात त्यांना लवकरात लवकर अटक करून योग्य ते शासन द्यावं यासाठी, आणि मागील काही दिवसात औसा येथे एक निष्पाप कुटुंब कारण धडकून त्यांना संपवलं जातं, त्याबद्दल ही आमचा आज तो पण विषय होता। त्याबद्दल भी आम्ही जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना शासन करावं या मागणीसाठी आम्ही आज धरणे आंदोलन केले होते। जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या वतीनं या ठिकाणी आज मुस्लिम जन आक्रोश मोर्चा धरणे आंदोलन संपन्न झालेलं आहे। आज मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज रस्त्यावर संविधानाच्या मार्गाने या ठिकाणी त्यांनी आज आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनामध्ये आज जे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काही जातीवादी लोक करत आहेत त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन आज या ठिकाणी झालेलं आहे। या आंदोलनामध्ये भारत माता की जय म्हणत, त्याचबरोबर ज्या पीडित जे कुटुंब आहेत त्यांना न्याय मिळावा, त्याचबरोबर आमचे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत, जे काही बोललं जात आहे ते थांबवावं आणि त्यांच्यावर कडक कार्यवाही व्हावी ही मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलं तमाम मुस्लिम बांधवांना समाज आज ये तर आमचे धर्मगुरूला मोहम्मद पैगंबरच्या विषयी काय भाजप जाणून बुजून, भाजपचे लोक काय सरकारचे लोक जाणून बुजून आमच्या मोहम्मद पैगंबरच्या विषयी काहीतरी बोलून जातीमध्ये भांडण लावायचं काम करत आहेत। आपल्या भारतामध्ये असं कधी झालेलं नाही। आजकाल काय राजकीय लोक जाणून बुजून तर दंगल घडवायच्या प्रयत्नामध्ये आहेत। आजचे गृहमंत्री महाराष्ट्राचे यांनी गालबोट लावायचे प्रयत्न करत आहेत, जाणून बुजून यांनी हिंसा घडवायच्या मार्गामध्ये आहेत। मागणी अशी होती आमची, समस्त लातूर शहर मुस्लिम पंचायत सुन्नी तबलीगी आयले हदीस
खास हे सगळे समाज एक होऊन रामगिरी महाराज, नितीन महाराज, नितेश राणे हे आमच्या समाजाबद्दल जे हर वेळेस आक्षेप बोलतात, विनाकारण त्या शब्दाचा अर्थ असतो त्या अर्थानं बोलतात. विनाकारण का आमचं एवढं सांगणं आहे की भारत सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, ह्या असल्या जातीवादी लोकांना अटक व्हावी, सजा व्हावी आणि भारतात हिंदू, मुस्लिम, सिख काही एक प्रेमानं राहावं. हेच आमचं आज आंदोलनाचं नियोजन होतं.